जय भीम. मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पानतावणे, जे डी पाटील सांगळूतकर महाविद्यालय, दर्यापूर, जिल्हा अमरावती येथे प्रोफेसर आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्य करतोय. आज आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा जो महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर जी व्याख्यानमाला एक वर्कशॉपच्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली आहे, तर सर्वप्रथम मी या आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर वागसर आणि सचिव प्राध्यापक डॉक्टर आमचे मित्र मोठे बंधू संतोष बनसोड सर यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवर येऊन आपले विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर सर्वप्रथम आजच्या या व्याख्यानमालेमध्ये माझे विचार मांडत असताना मी राष्ट्रमाता जिजाऊ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि महाराष्ट्रातील जी संतांची महापुरुषांची परंपरा आहे त्या समस्त महामानवांना मानाचा मुजरा करतो. आणि आजचा माझा हा व्याख्यानाचा जो विषय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल या संदर्भात चर्चा करत असताना आपण अनेक वेळा हिंदू कोड बिलाच्या संदर्भात व्याख्याने ऐकले असतील. अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिलाच्या संदर्भात चर्चा देखील झालेल्या आहेत. हिंदू कोड बिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय मी आज थोडा वेगळ्या पद्धतीने माझ्या कुवतीच्या हिशोबाने मांडण्याचा मित्रांनो प्रयत्न करतो आहोत. खरं म्हणजे हिंदू कोड बिल व्हाईसरॉय कौन्सिलच्या काळात बनवण्याच्या बाबतीत कित्येक वेळा विचार करण्यात आला. सर अकबर हैदारी आणि सर बी एन राव यांनी याची रूपरेखा तयार करण्याचा संकल्प केलेला होता. कारण हिंदूंचा पर्सनल लॉ मुसलमान, पारसी व ईसाई यांच्याप्रमाणे एक समान कायदा नव्हता. कायद्याच्या दृष्टीने हिंदू एकदम वेगवेगळे होते. संपूर्ण भारताचा हिंदूंचा कोणताच विवाहाच्या बाबतीत असेल, उत्तराधिकाराच्या बाबतीत असेल, दत्तक अवलंबिता याबाबत असेल, एक समान असा कायदा नव्हता. काही ठिकाणी मिताक्षरा, याज्ञवल्क, स्मृतीचे प्रचलन होते, तर काही ठिकाणी रूढी परंपरांनीच कायद्याचे स्वरूप घेतले होते. केरळमध्ये संपत्ती किंवा वारसा हक्क प्राप्त करणारी संतान मुलगा नसून मुलगी होती. बंगालमध्ये वडीलच सर्व काही होता. पंजाब आणि उत्तर भारतात हिंदूंच्या वेगवेगळ्या जातीत याबाबत वेगवेगळ्या परंपरा होत्या. असे म्हणणे योग्य होईल की हिंदूंचे वैयक्तिक विधान किंवा कायदा एका विस्तीर्ण अशा जंगलाप्रमाणे होता. विवाहाच्या बाबतीत जेथे मुस्लिम पर्सनल लॉमध्ये 4 विवाह करण्याचे बंधन होते, विसाई आणि फारसीमध्ये एकावेळी केवळ एकाच स्त्रीशी विवाह होत होता. परंतु हिंदूमध्ये मात्र एकावेळी 100 स्त्रियांसोबत देखील विवाह करू शकेल अशा पद्धतीची व्यवस्था होती. त्याबाबत कोणतंही असं कायदेशीर बंधन नव्हतं. विधवेस मृतपतीच्या संपत्तीच कोणताच अधिकार नव्हता. दत्तक घेण्याचे बाबत केवळ आपल्या भावाच्या किंवा मुलीच्या मुलाला दत्तक घेतले जाऊ शकत होते. काही ठिकाणी तर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीसही दत्तक घेऊ शकत होता. विधवा सवर्ण जातीत विधवा विवाह हा सवर्ण जातीमध्ये प्रचलित नव्हता. जर एखाद्या विधवेने विवाह केलाही
तर तिचे अपत्य अवैध मानले जात होते. सारांश रूपाने असे म्हटले जाऊ शकेल की हिंदूंचा कोणताच वैयक्तिक कायदा नव्हता. उलट सर्व काही रूढी परंपरा यावरच आधारित होते. याकरिता धर्मशास्त्रात म्हटले गेले आहे की रूढी विदीर्घ रियसी. रूढी विदीर्घ रियसी याचाच अर्थ असा की रूढी कायद्यापेक्षाही श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचं हिंदू धर्मग्रंथामध्ये म्हटल्या गेलेलं होतं. कोणत्याही सभ्य समाजास त्याचा वैयक्तिक कायदा नसणे ही एक लज्जास्पद बाब असते. हिंदू हे म्हणताना थकत नाहीत की आमची संस्कृती अत्यंत प्राचीन आणि प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे, परंतु असा गर्व करताना त्यांना कधीही असे वाटले नाही की ते एखाद्या बगीच्याप्रमाणे नाहीत, उलट जंगलात उगवलेल्या झाडाझुडपाप्रमाणे आहेत. हिंदू समाजाच्या तुलनेत ईसाई व मुस्लिम समाजाचे आपापले पर्सनल कायदे त्या काळात मित्रांनो होते, जे समान रूपाने प्रचलित होते. अशा स्थितीत हिंदू नेत्यांचे हे कर्तव्य होते की भारतातील हिंदूंचे अन्य सभ्य समाजाप्रमाणे धार्मिक आधारावर नाही तर किमान सामाजिक आधारावर समान पर्सनल कायदे बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आणि भारतातील बहुसंख्य जातीस एका सभ्य समाजातील जाती समान उभे करणे. परंतु त्यांनी असे करण्याची मोनोपॉलीच धर्मशास्त्रांनी दिलेली होती. अशा स्थितीमध्ये ब्राह्मण नेत्यांना हिंदू कोड बिलासारखी कायदेशीर संहिता बनवण्याची त्यांना काय आवश्यकता वाटत होती, जे सर्वच हिंदूंना कायद्याच्या दृष्टीने एक समान ठरविणार होते. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारूपित केलेले हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल. माफ करा, माझा नेटचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो तर मी आपली माफी मागतो आणि पुन्हा मी आपलं व्याख्यान कंटिन्यू सुरू करण्याचा प्रयत्न करतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारूपित केलेले संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल 9 एप्रिल 1948 साली घटना समितीमध्ये सादर करण्यात आले. त्याला मंत्रिमंडळाची संमती होती आणि स्वतः बाबासाहेबांनी ते तयार केलेले होते. निवड समितीकडे ते पाठविण्यात आले. निवड समितीत त्यावर चर्चा झाली. निवड समितीने त्यात काही बदल केले. हे विधेयक पुनर्स्थापित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू कायद्यातील नियम संहिताबद्ध करण्याचा आमचा हेतू आहे. उच्च न्यायालय आणि प्रिव्ही कौन्सिल यांच्या असंख्य निर्णयामध्ये हे नियम विखुरलेले आहेत आणि ते सामान्य माणसाची त्याला भांबावून टाकणारी चित्रविचित्र अशी स्थिती बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते करतात आणि सतत न्यायालयीन वादाला जन्म देतात. हे विधेयक निरनिराळ्या 7 बाबींशी संबंधित असलेल्या कायद्याचे संहितीकरण करू पाहते आहे. पहिले म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या मालमत्तेच्या हक्कांशी संबंधित असलेल्या कायद्याचे संहिताकरण करू पाहते आणि दुसरे म्हणजे येथे पावलेल्या मरणपंथाला लागलेल्या मृत्यूपत्राविना माणसांच्या मालमत्तेला असलेल्या वेगवेगळ्या वारसामध्ये ते उत्तराधिकाराच्या क्रमांचे काहीसे बदललेले रूप विहित करते. दुसरा विषय ते विचारात घेते ते म्हणजे पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तकग्रहण, अज्ञानवयता आणि पालकत्व वारसाप्रत संपत्ती कायद्याच्या संबंधातील तरतुदींचे स्पष्टीकरण करताना त्यांनी दायाभाग आणि मिताक्षर संप्रदायामधील फरकाचा निर्देश मित्रांनो केलेला आहे. या विधेयकामध्ये अंतर्भाव झालेली हिंदू संहिता दायाभाग नियम स्वीकृत करते असं बाबासाहेब म्हणतात, ज्याच्यानुसार वारसदार ती मालमत्ता आपली स्वतःची मालमत्ता म्हणून धारण करतो आणि देणगीच्या स्वरूपात किंवा मृत्यूपत्राने
किंवा तो पसंत करील अशा कोणत्याही रीतीने तिची विल्हेवाट लावण्याचा त्याला पूर्ण अधिकार असतो. पुढे जुन्या कायद्यातील भेद स्पष्ट करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मृत हिंदूच्या उत्तराधिकारातील सर्वसाधारण बदलाच्या भरीला हे विधेयक 4 बदलसुद्धा करू इच्छिते. एक बदल आहे तो म्हणजे विधवा मुलगी, पूर्वी मृत झालेल्या मुलाची विधवा या सर्वांना वारसा प्राप्त संपत्तीच्या बाबतीत मुलाप्रमाणे तोच दर्जा दिलेला असावा. त्याच्या भरीला मुलीला सुद्धा तिच्या बापाच्या मालमत्तेतील हिस्सा दिलेला असावा. तिचा हिस्सा मुलाच्या हिस्स्याच्या अर्धा इतका विहित केलेला असावा. इथे पुन्हा मला हे दाखवून द्यायला आवडेल की शक्यतो स्त्री वारसांचा संबंध आहे, वारसाचा संबंध आहे तितपत फक्त नवा बदल हे विधेयक करू पाहते. तो मुलीपुरताच परीक्षित असावा. स्त्री वारसांना हिंदू स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्क अधिनियम 1937 याने अगोदरच मान्यता दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचा बदल हा विधेयकामध्ये पुनर्स्थापित करण्यात आला आहे. तो स्त्री वारसदारामध्ये निर्माण झालेल्या भेदभावाशी संबंधित आहे. जसा एखादी विशिष्ट स्त्री मृत्यूपत्र केलेल्या माणसांच्या मृत्यूच्या वेळी परिस्थितीने श्रीमंत होती की गरीब होती, ती विवाहित होती की अविवाहित होती किंवा कसे, तिला संतती होती किंवा ती संततीविहीन होती किंवा कसे, हे सर्व विचार ज्यामुळे स्त्री वारसामध्ये भेदभाव निर्माण झाला ते आता या विधेयकातून नष्ट करावयाचे आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एखाद्या स्त्रीला वारसा प्राप्त संपत्तीचा हक्क आहे तो तिला या वस्तुस्थितीच्या कारणाने मिळतो की दुसरे इतर कोणत्याही विचार लक्षात न घेता ती वारस असल्याचे घोषित झाले आहे. हा शेवटचा बदल जो केलेला आहे तो दायाभागानुसार आईच्या पसंती क्रमापेक्षा अगोदरच बाप उत्तराधिकारी होतो. विद्यमान विधेयकानुसार ही स्थिती बदलण्यात आली आहे. ती म्हणजे बापाच्या अगोदर स्त्री येते. या विधेयकानुसार स्त्रीधन कायद्यामध्ये मूलभूत बदल करण्यात आलेला आहे. शक्यतो स्त्रीधनाचा संबंध आहे तितपत हे विधेयक 2 बदल करते. तो बदल हा आहे की स्त्रीधनाच्या निरनिराळ्या प्रवर्गाचे मालमत्तेच्या एकाच प्रवर्गामध्ये ते एकत्रीकरण करते आणि उत्तराधिकाराचे एकसूत्री नियम घालून देते. स्त्रीधनाच्या निरनिराळ्या प्रवर्गाप्रमाणे स्त्रीधनाच्या वारसदारामध्ये विविधता नाही. ती सर्व स्त्रीधन हे एकच आहे आणि उत्तराधिकाराचा नियम आहे. या विधेयकानुसार मृत व्यक्तीचे स्त्रीधन स्वीकारायला मुलगा सुद्धा मुलीच्या हिस्स्याच्या अर्ध्याशी समान पात्र ठरला आहे. या विधेयकाने मर्यादित इस्टेटसुद्धा पूर्ण इस्टेटीमध्ये रूपांतरित केलेली आहे. ज्याप्रमाणे पुरुष वारशाने मिळवितो तेव्हा त्याला मालमत्तेतील पूर्ण इस्टेट मिळते आणि दुसरे म्हणजे विधवेनंतर मालमत्तेवर दावा सांगण्याचा प्रत्यावर्ती माणसाचा दावा त्याने स्पष्ट केला आहे. या विधेयकाने हुंड्याच्या बाबतीत सुद्धा तरतूद केली आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या घातक पद्धतीचा निर्देश करताना बाबासाहेब असं म्हणतात की हा हुंडा किती लाजिरवाणी गोष्ट आहे हे सर्व सभासदांना ठाऊक आहे. उदाहरणार्थ, ज्या मुली हुंड्यांच्या किंवा स्त्रीधनाच्या देणगीकृत मार्गाने आपल्या आईवडिलांकडून मालमत्तेतील प्रचंड संपत्ती आणतात तरीसुद्धा किती संपूर्ण तुच्छतेने, जुलमाने आणि जाचाने वागविण्यात येते. माझ्या मताप्रमाणे हे विधेयक एक अत्यंत हितावह तरतूद करते. ती म्हणजे ही की मुलीला जी मालमत्ता तिच्या विवाहाप्रसंगी हुंडा म्हणून देण्यात येते ती विश्वस्त मालमत्ता म्हणून वागविली जाईल, जिचा उपयोग त्या स्त्रीच्या हाती राहील आणि जेव्हा ती 18 वर्षाची होईल तेव्हा त्या मालमत्तेवर हक्क सांगायला पात्र असेल. त्यामुळे तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांना त्या मालमत्तेबद्दल कोणती आस्था राहणार नाही किंवा ती मालमत्ता उधळून टाकण्याची आणि तिच्या उर्वरित आयुष्यात तिला असहाय्य करण्याची कोणतीच संधी त्यांना मिळणार नाही. निर्वाहाबद्दल ते म्हणाले की हे विधेयक असे विहित करते
की मृत व्यक्तीवर अवलंबून असणारे लोक जे तिची मालमत्ता वारसाने मिळवतात, एकतर विना मृत्यूपत्राच्या नियमानुसार मिळवतात किंवा जे तिच्या मृत्यूपत्रानुसार ती मालमत्ता वारशाने मिळवितात, त्यांच्याकडून निर्वाहाची मागणी करायला पात्र असतील. 11 निरनिराळ्या प्रकारचे आश्रित लोक या विधेयकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. निदान माझ्यापुरते जर म्हणावयाचे झाले, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्यापुरते जर म्हणावयाचे झाले तर मला असं वाटते की दुर्दैव आहे की ते या आश्रितांच्या प्रवर्गामध्ये रखेलीचा सुद्धा समावेश करतात. म्हणजे तेच जे विधेयक बाबासाहेबांनी तयार केलेलं होतं त्यामध्ये जे वारस आहे त्यामध्ये एखाद्याने जर रखेली ठेवली असेल, रखेल स्त्रीला देखील त्यामध्ये आश्रितांच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. आणि हे विधेयक विधियुक्त विवाह आणि विशेष विवाह अधिनियम यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येते आणि ज्याला नोंदणी विवाह म्हणण्यात येते आणि ज्याला नोंदणी विवाह म्हणण्यात येतो यामधील विभेद दूर करते. यात एक अर्थपूर्ण तरतूद होती आणि ती म्हणजे विद्यमान कायद्याला विधिग्राह्य विधियुक्त विवाहासाठी जात आणि उपजात यांची ओळख दाखवण्याची जी आवश्यकता होती ती अट हे विधेयक माफ करते असं बाबासाहेब म्हणतात. या विधेयकानुसार विवाहासाठी सिद्ध झालेल्या पक्षांच्या जातीचा किंवा उपजातीचा विचार लक्षात न घेता विवाह विधिग्राह्य असेल. या विधेयकाने गोत्र प्रवर्गाची ओळख देणे ही जी विवाहासाठी एक आडकाठी होती ती दूर केली आहे आणि जुन्या कायद्यानुसार अनुज्ञेय असलेल्या बहुपत्नीत्वाच्या जागी एकपत्नीत्व सुद्धा विहित केले. विधेयकामध्ये घटस्फोटाच्या तरतुदीचा अंतर्भाव करण्यात आला जो 80% हिंदू लोकांकडून आचरणात येत होता, परंतु सवर्णामध्ये तो निषिद्ध कर्म मानला जात होता. घटस्फोटासाठी 7 आधार विहित करण्यात आलेले होते असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्यामध्ये अभित्यजन, दुसऱ्या धर्मामध्ये रूपांतर, रखेली ठेवणे किंवा रखेली होणे, दुसाध्य विकल असे मन, महारोगाचा प्राणघातक आणि दुसाध्य असा प्रकार, संसर्गजन्य स्वरूपाचे गुप्त रोग, कौर्य इत्यादी बाबी या हिंदू कोड बिलामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. ही गोष्ट वेगळी होती की या कायद्यामुळे मागास जातींना काही विशेष लाभ होणार नव्हता, परंतु मानवतावादी बाबासाहेब हा कायदा बनवून लाखो पीडित असहाय्य महिलांना जाचक पद्धतीच्या जोखडातून मुक्त करून सामाजिक न्याय प्राप्त करून देऊ इच्छित होते. भारतातील सवर्ण हिंदूसाठी एका अस्पृश्याने कायदा बनवणे ही एक क्रांतिकारी घटना मित्रांनो होती. ज्या समाजाच्या विधिविधान कार्यात एकमात्र ब्राह्मणांचा अधिकार राहिला आहे तेथे अत्यंत नीच समजल्या जाणाऱ्या अस्पृश्य जातीतील व्यक्तीने कायदा बनवणे ही ब्राह्मणासाठी अत्यंत लज्जास्पद बाब होती. तो ब्राह्मणवादाचा पराजय होता. हे ब्राह्मण कसे काय सहन करू शकतील? हिंदू कोड बिल असेंब्लीत सादर केल्यानंतर भारतात या कायद्याविरोधात असंतोष व आंदोलन सुरू झाले. मारवाडी सेठ संपत्तीत मुलीला वाटा द्यावा लागेल म्हणून आरडाओरड करायला लागले. सनातनी लोक ज्यांचे नेता स्वामी करपात्री, माधवाचार्य, देवनायकाचार्य, निरंजन देव हिंदूमध्ये विरोध भडकवण्यासाठी पुढे आले आणि ते जाहीर प्रचार करायला लागले की एक अस्पृश्य मंत्री आमच्या हिंदू धर्माला भ्रष्ट करीत आहे. ऋषीमुनीद्वारा बनवलेल्या धर्मग्रंथांचा कायद्याचा सत्यानाश करीत आहे. मोठमोठ्या सभा आंदोलनामधून जाहिरातीमधून बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरूंना शिव्या द्यायला लागले. एक वेळ तर अशी आली होती की एक आंदोलन उत्तेजित होऊन बाबासाहेब आंबेडकर तेव्हा हार्डिंग अव्हेन्यू या बंगल्यामध्ये राहायचे. त्या बंगल्यामध्ये ते आंदोलन घुसले आणि ज्याला सुरक्षा रक्षकांनी मोठ्या धैर्याने बाहेर काढले. बाबासाहेबांना धमकीपत्र देण्यात आले. म्हणजे तसे बाबासाहेबांना अनेक धमकीपत्र मिळाले. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांनी एक नवीन क्रांती करण्याचा प्रयत्न केला, एक नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न केला, मग ते काळाराम मंदिर असो, चौदार तळ्याचा सत्याग्रह असो किंवा राखीव जागाच्या संदर्भातला प्रश्न असो, हे जेव्हा जेव्हा बाबासाहेबांनी एक वेगळं पाऊल मांडण्याचा
पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक वेळा बाबासाहेब आंबेडकरांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तशीच जीवे मारण्याची धमकी बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या संदर्भात देखील दिली. आणि जर अस्पृश्य मंत्र्याने आमच्या हिंदू धर्मातील हस्तक्षेपाचा विचार बदलला नाही आणि हट्ट सोडला नाही तर त्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागेल अशा पद्धतीची धमकी आणि तशा धमकीचं पत्र बाबासाहेब आंबेडकरांना पाठवलं. परंतु बाबासाहेबांना अशा धमकीचे पत्र अनेक वेळा आलेले होते. अशा धमक्यांना बाबासाहेब घाबरणारे नव्हते. ते आपल्या निश्चयावर कायम राहिले. नेहरू पण बाबासाहेबांना समर्थन देत होते, जे तेव्हाचे पंतप्रधान होते. जेव्हा जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा 1-2 दिवसासाठी ते बिल केंद्रीय असेंब्लीमध्ये मांडले जात होते. परंतु जेव्हा जेव्हा विधेयकावर सभागृहामध्ये चर्चा होत होती तेव्हा त्यावेळचे असेंब्लीचे सभापती स्पीकर अनंतशय्यम अय्यंगार होते. आणि मग हे अनंतशय्यम अय्यंगार काय करायचे की जेव्हा जेव्हा ते हिंदू कोड बिल सभागृहामध्ये चर्चेला यायचं तेव्हा त्या बिलावर बोलण्यासाठी केवळ विरोधकांना वेळ द्यायचे की विरोधकांनी बोलावं आणि बिलाच्या तरतुदींना मान्यता मिळवण्याकरता ते पुढे जाऊ देत नव्हते. त्यामध्ये एक मुस्लिम सदस्य होता ज्याचं नाव अजीजुद्दीन अहमद आहे. हा अजीजुद्दीन अहमद कलकत्त्यामधून निवडून आलेला होता केंद्रीय असेंब्लीमध्ये. हा अजीजुद्दीन अहमद हा जरी मुस्लिम असला तरी या मुस्लिम सभासदाला हिंदू कोड बिलावर चर्चा करण्यासाठी अनंतशय्यम अय्यंग हे भरपूर वेळ द्यायचे. आणि मग हा अजीजुद्दीन अहमद काय करायचा की संपूर्ण सभागृहाने दिलेला जो काही चर्चेचा वेळ आहे हा एकटाच त्यावर वारंवार नेहमी बराच वेळपर्यंत चर्चा करायचा. आणि हा विरोधकांचा विरोध करण्यासाठी या सभागृहाचा संपूर्ण वेळ वाया जात होता. काँग्रेसचे जे काही कट्टरपंथी सदस्य होते नेहरूंच्या तथा पार्टीच्या शिस्तीमुळे खुलेपणाने ते या बिलाला विरोध करू शकत नव्हते. कारण ते सरकारद्वारा मांडलेलं बिल होतं. हिंदू कोड बिल म्हणजे सरकारद्वारा मांडलेलं होतं. परंतु ते पारित होण्यामध्ये हे जे कट्टरपंथी होते ते मात्र बाधा टाकत होते. काही सदस्यांनी मग अजीजुद्दीन अहमद यांना विचारलं की काहो तुम्ही तर मुस्लिम आहात, हिंदू कोड बिल पास होण्यासाठी तुम्हाला काय आपत्ती आहे, तुम्ही काय एवढा वेळ वाया घालवत आहात, तेव्हा तुम्ही सर्वच्या सर्व वेळ वाया का घालवता असं जेव्हा प्रश्न विचारला एखादा सदस्य या बिलावर जेव्हा वेळ मागत होता तर स्पीकर मात्र अनंतशय्यम अय्यंगार यांना म्हणत होते की भलेही अहमद हे जरी मुस्लिम असतील पण ते सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांना कोणत्याही बिलावर बोलण्याचा अधिकार आहे. तर दुसरीकडे अजीजुद्दीन अहमद असे म्हणायचे की मी या बिलाचा विरोध यासाठी करतो आहे की आज सरकार हिंदूंच्या धार्मिक प्रश्नामध्ये हस्तक्षेप करीत आहे. जर मी याला रोखलं नाही तर उद्या आमच्या मुस्लिम पर्सनल लॉमध्ये देखील हे सरकार संशोधन करेल. आणि इकडे जे करपात्री होते स्वामी करपात्री आणि त्यांचे सहकारी हे इकडे सभागृहाच्या बाहेर त्या बिलाला विरोध करायला लागले आणि ते प्रचार करायला लागले की हिंदू कोड बिलात सख्या भावा बहिणीचा विवाह करण्याची तरतूद आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये ते असं पुढे पसरवायला लागले की हे बिल या बिलाला आम्ही का विरोध करतो आहे, कारण या बिलामध्ये सख्या भावा बहिणीच्या विवाहाला संमती देण्याची तरतूद केलेली आहे. आणि त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी हे बिल जे आहे हे इंग्रजी भाषेमध्ये छापलेले आहे. ते त्यांचं हे पाप लपवण्यासाठीच या बिलाची हिंदी आणि उर्दू अनुवाद प्रकाशित करण्यात आलेला नाही. अशा पद्धतीची चर्चा करपात्री जे होते हे बाहेर करत होते आणि या बिलाच्या संदर्भात संभ्रम हिंदू समाजामध्ये निर्माण करत होते. बाबासाहेबांना जेव्हा हे माहीत झालं की हे करपात्री अशा पद्धतीचा प्रचार करताहेत तेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये अनुवादित केलं आणि त्याच्या 10,000 प्रती छापल्या व त्या प्रकाशित केल्या.
आणि वीर अर्जुन नावाचं जे हिंदी वर्तमानपत्र होतं त्या हिंदी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केल्या. त्यांनी सोहनलाल शास्त्री यांना आर्य समाजातील एखादा संस्कृतचा विद्वान शोधून काढायला सांगितलं की जो बिलातील हिंदू तरतुदींना हिंदू धर्मशास्त्रानुसार असल्याचे सिद्ध करू शकेल असा एखादा संस्कृतचा विद्वान शोधा की तो सांगू शकेल की या बिलामध्ये जे तरतुदी आहेत त्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील आहेत. आपण त्यांना काही पैसे देऊ, पैसे देऊन अशा ब्राह्मणांचं मन वळवलं जाऊ शकतं. सोहनलाल शास्त्रींनी सांगितलं ते येतील का? बाबासाहेब म्हणाले काय येणार नाही, जर पैसे दिले तर ते सहज शक्य होईल. तेव्हा सोहनलाल शास्त्रीला बाबासाहेब एक उदाहरण देतात की जेव्हा शिवाजी महाराजांना शूद्र मानून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेक करण्यास विरोध केला तेव्हा शिवाजी महाराजांनी काशीवरून ब्राह्मण बोलावला, त्याला 1,00,000 अशा एवढ्या मुद्रा दिल्या आणि पैसे देऊन त्याला येथे बोलावलं आणि मग काशीचा ब्राह्मण येथे आला आणि त्याने शिवाजी महाराजांना क्षत्रिय ठरवलं आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. म्हणजे पैसे मिळाले की शिवाजी महाराजांना देखील जे आधी इथले ब्राह्मण शूद्र समजत होते, गागाभट्टाने मात्र शिवाजी महाराजांना क्षत्रिय घोषित केला आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. म्हणजे पैशासाठी ब्राह्मण जातीचा माणूस, ब्राह्मण हा काहीही करू शकतो हे बाबासाहेब माहीत होतं. म्हणून बाबासाहेब सोहनलाल शास्त्रीला म्हणाले की तुम्ही असा एखादा गागाभट्ट शोधा. तेव्हा धर्मदेव यांनी हिंदू स्मृतीमधील जे पतीशी घटस्फोट, एकमात्र मुलगी असेल तर पित्याच्या संपत्तीचा वारस यासारखे श्लोक धर्मदेव यांनी शोधून काढले. धर्मदेव यांना या सोहनलाल शास्त्रींनी शोधलं की ते या ज्या बिलामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या धर्मशास्त्रामध्ये कशा कशा पद्धतीने आहेत हे शोधून काढण्यासाठी मग धर्मदेव यांना बोलावण्यात आलं. त्यांनी मग हे शोधलं की त्यामध्ये एकच मुलगी असेल तर पित्याच्या संपत्तीचा वारसा, घटस्फोट, जर पती जर नपुसक असेल तर घटस्फोट ती स्त्री घेऊ शकते, अशा तरतुदी धर्मशास्त्रामध्ये देखील आहेत. अशा पद्धतीचे त्यांनी शोधून काढले आणि ते वीर अर्जुन पत्रिकेमध्ये प्रकाशित केले. आणि मग यासाठी पंडित धर्मदेव यांना 5,000 रुपये देखील बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. हिंदू कोड बिलाचा विरोध केंद्रीय असेंब्लीमध्येही होत होता आणि बाहेरही हिंदू जनतेमध्ये सभा संमेलनामध्ये याद्वारेही हिंदू कोड बिलाचा विरोध हा होत होता. शेवटी बाबासाहेबांच्या सल्ल्याने मग मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की भारतातील 40-50 विद्वान, वकील, समाजसुधारक आणि हिंदू कोड बिल विरोधी जे लोक आहेत यांच्या सगळ्या प्रतिनिधींना आपण एका ठिकाणी आमंत्रित करूया आणि त्यांना आपापले विचार मांडण्याची संधी देऊया, जेणेकरून त्यांनाही या विरोध काय आहे आणि या बिलामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, हिंदू धर्माच्या विरोधात कोणत्या गोष्टी नाही आहे या बिलामध्ये ते आपल्याला सांगता येईल. यासाठी म्हणून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आता आपण एखादी बैठक, सगळ्या लोकांचं एखादं चर्चासत्र आपण बोलावूया की जे विद्वान असेल, जे याच्यावर आपलं मत मांडू शकेल. आणि मग सगळ्यांना अशा 40-50 लोकांना पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये 21 एप्रिल 1950ला बोलावण्यात आलं. जवळपास 3 दिवस बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आणि त्यामध्ये बक्षी टेकचंद असेल, सर गोकुलचंद्र नारंग असेल, श्री अल्लादीकृष्ण अय्यर असेल, दुर्गाबाई असेल, PV काने असेल, रघुनाथ शास्त्री असेल, श्री देवनायकाचार्य असेल, श्री माधवाचार्य असेल, पंडित ठाकूरदास असेल, यासारख्या अनेक लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं. आणि मग यामध्ये श्रीमती दुर्गाबाई, PV काने यासारख्यांनी हिंदू शास्त्रातील विविध दाखले दिले की हिंदू शास्त्रामध्ये या बिलामध्ये असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या हिंदू शास्त्रामध्ये कशा कशा पद्धतीने आधीच अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या स्मृतीमध्ये आहेत, कोणत्या शास्त्रामध्ये आहेत, अशा पद्धतीने त्यांनी दाखवून दिलं. अनेकांना जे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर या कानेंनी,
पी.व्ही. काने हे इंग्रजीचेही चांगले ज्ञाते होते, संस्कृतचेही चांगले जाणकार होते आणि हिंदू धर्मशास्त्राचा चांगला अभ्यास, म्हणजे भारत सरकारने त्यांना पी.व्ही. काने यांना भारतरत्न हा किताब देखील दिलेला आहे. ते विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. तर अशा पी.व्ही. कानेंनी आपलं अभ्यासपूर्ण मत त्या हिंदू कोड बिलाच्या संदर्भात मांडलं आणि ते बिल कशा पद्धतीने हिताचं आहे, हिंदू समाजाचा कसा चांगला फायदा या बिलामध्ये होऊ शकतो असं त्यांनी मांडलं. हिंदू कोड बिल संमत होण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. काँग्रेसमधील अनेक लोक या बिलाचा विरोध करीत होते. परंतु पंडित नेहरू यांच्या भीतीमुळे, कारण पंडित नेहरूंचं एक पक्षामध्ये त्या काळात वजन होतं, या बिलाचा विरोध करणारे देखील पंडित नेहरूंच्या भीतीमुळे खुलेपणाने याचा विरोध करू शकत नव्हते. पण तरी पण गुप्तपणे यामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र ते सातत्याने करीत होते. अनेक काँग्रेस सदस्यांनी सरदार पटेल यांचा आश्रय घेतला, परंतु पटेल देखील खुलेपणाने या बिलाला विरोध करू शकत नव्हते. परंतु त्यांनी मात्र ह्या विरोधकांना एक सूट दिलेली होती की संसदेत या बिलावर मतदान जर झालं आणि तर त्या मतदानाच्या वेळी प्रत्येक सदस्याला आपापलं मत स्वमताने देण्याचा अधिकार असेल. बाजूने द्या की विरोधाने द्या, प्रत्येक सदस्याला आपल्याला स्वतःचं मत देण्याचा अधिकार असेल. त्याला कोणताही व्हीप नसेल की पक्षाच्याच बाजूने मत दिलं पाहिजे. जरी काँग्रेसचं सरकार असेल, काँग्रेसच्या पक्षाचे सदस्य असेल, तरी देखील त्यांना कोणतंही बंधन नसेल, अशा पद्धतीचं सरदार पटेल यांनी त्या सदस्यांना सांगितलं. आणि मग असे करणे म्हणजे हिंदू कोड बिलाला थंड बस्त्यात टाकण्यासारखं होतं. राजेंद्र प्रसाद त्या काळात राष्ट्रपती म्हणून भारताचे होते आणि राजेंद्र प्रसाद हे धार्मिक सुधारणामध्ये विश्वास ठेवत नव्हते. ते कट्टर पुराणमतवादी होते. त्यामुळे हिंदू कोड बिल मंजूर होणे अशक्य वाटत होतं. बिलविरोधी लोकांचं मत असं होतं की जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होतील आणि संपूर्ण भारतामधून जेव्हा लोकसभेमध्ये नवीन प्रतिनिधी निवडून येतील तेव्हा हे विधेयक मांडलं जावं. कारण आताचे जे या असेंब्लीमध्ये, केंद्रीय असेंब्लीमध्ये जे सदस्य आहेत ते संपूर्ण जनतेकडून निवडून आलेले नाही आहे आणि म्हणून हे विधेयक तोपर्यंत आपण रोखून ठेवावं आणि पुन्हा जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा हे विधेयक मांडलं जावं. वस्तुतः सर्वात मोठा विरोध होता, ज्याचा प्रचार संसदेबाहेर केला जात होता आणि सभागृहात अनंत अय्यंगार कुटील षड्यंत्र रचत होते. हिंदू पर्सनल लॉ मंजूर करणारा एक अस्पृश्य की ज्याचा प्रभाव सवर्ण हिंदू समाजावर पडेल हे कट्टरपंथी हिंदू कसे काय सहन करणार होते. बाबासाहेबांचे काही सहकारी देखील असे म्हणत होते की बाबासाहेब, हिंदू कोड बिलात जास्त रुची दाखवू नये. तुम्ही जास्त रुची या हिंदू कोड बिलामध्ये दाखवू नका, कारण त्यापासून अस्पृश्य समाजाला काहीच फायदा होणार नाही. परंतु बाबासाहेब हिंदू कोड बिल मंजूर करून हे सिद्ध करू पाहत होते की आजपर्यंत ब्राह्मणांनी शूद्र आणि दुसऱ्या वर्णासाठी धर्मशास्त्रात कायदे बनवलेले आहेत, ज्याने हिंदू समाजाचा सत्यानाश केला. एक अस्पृश्य कायदा बनविणार आहे जो समस्त हिंदूंना एका सामाजिक कायदेशीर बंधनात बांधणार आहे, ज्यामध्ये कोणत्याच वर्गाच्या हिंदूंना हानी होणार नाही. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की हिंदू शास्त्रातील आदेशानुसार शूद्र आणि अस्पृश्यासोबतच स्त्री जातीवर, मग ते कोणत्याही वर्णाची असो, खूप अन्याय झाला आहे. मी हिंदू कोड बिल मंजूर करून भारताच्या समस्त स्त्री जातीचे कल्याण करू इच्छितो असं बाबासाहेब म्हणायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे या विधेयकामध्ये मूलभूत किंवा क्रांतिकारी असे काही नव्हते. तथापि या विधेयकाला संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेरही विरोध झाला. पंडित नेहरूंच्या आदरामुळे अनेक लोकांनी विधेयकाला पाठिंबा दिला. कसे तरी हिंदू कोड बिलाची 4 कलमं रेटत राटत मंजूर झाली. त्यामुळे विरोधक अधिक सक्रिय झाले की अरे, आता हे हिंदू कोड बिल मंजूर होते आहे. त्यांनी राजेंद्र प्रसाद यांच्यावर दबाव वाढवायला सुरुवात केली. त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना
हे जर बिल मंजूर होत असेल तर राजीनामा द्यावा असा आग्रह त्यांनी राजेंद्र प्रसादाकडे धरला. आणि मग राजेंद्र प्रसाद यांनी देखील त्यांच्या म्हणण्यानुसार शिमला येथून पंडित नेहरूंना पत्र पाठवलं आणि पत्र पाठवून त्या पत्रामध्ये लिहिलं की एकतर माझा राजीनामा मंजूर करा किंवा या बिलावरील चर्चा स्थगित करा, असं त्यांनी या पत्रामध्ये लिहिलं. सरतेशेवटी चार कलम जी मंजूर झालेली होती ती कलमे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी जी 4 कलम देखील मंजूर झालेली होती ती कलम देखील मग आता पुढे सरकत नाही. या 4 कलमाच्या वर आता हे विधेयक पुढे जाणार नाही असं जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांना वाटायला लागलं तेव्हा मात्र मग बाबासाहेब आंबेडकर थोडे हताश झाले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आता हे बिल काही मंजूर होणार नाही. आणि म्हणून मग 26 सप्टेंबर 1951 रोजी हे जे 4 कलम होती ती कलम आता याच्या पुढे जाणार नाही आणि म्हणून मग घोषित करण्यात आलं की आता पुढील येणाऱ्या निवडणुकीनंतर पर्यंत हे हिंदू कोड बिल स्थगित करण्यात यावं अशी घोषणा झाली. आणि 26 सप्टेंबर 1951 रोजी हे घोषित झालं की आता हिंदू कोड बिलावर चर्चा होणार नाही. म्हणजे जी 4 कलमं आधी मंजूर झालेली होती ती देखील स्थगित करण्यात आली आणि आता हिंदू कोड बिलावर चर्चाच होणार नाही असं जेव्हा घोषित झालं तेही हिंदू कोड बिल आता याच्या येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जी संसद येईल त्या संसदेमध्ये देखील हे जे हिंदू कोड बिल आहे हे एकत्र मांडण्यात येणार नाही, तर हे बिल विविध खंडात मांडण्यात येईल अशा पद्धतीची योजना तयार करण्यात आली. आणि मग शेवटी 27 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांना संसदेमध्ये राजीनामा देण्याचे निवेदन देखील वाचण्याची संधी देण्यात आली नाही. शेवटी संसदेबाहेर येऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ते निवेदन वाचलं. बाबासाहेबांच्या शब्दात, अंतिमी राजीनामा का द्यावा, अंतिमी राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत का आलो की ज्यामुळे मला या निर्णयापर्यंत यावं लागलं, त्या बाबीचा आता मी परामर्श घेणार आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि ती बाब ही आहे की हिंदू कोड विधेयकाला जी हेतुपुरस्सर वागणूक देण्यात आली ती हे विधेयक या विधानसभेने 11 एप्रिल 1947 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेलं होतं. 4 वर्षाच्या आयुष्यानंतर त्याचे 4 खंड संमत होऊन ते ठार मारण्यात आले आणि त्याच्यासाठी कुणीही न रडता किंवा गाणे न म्हणता ते मरण पावले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपल्या राजीनामा पत्र संसदेच्या बाहेर येऊन वाचवून दाखवतात आणि ते म्हणतात की जोपर्यंत सभागृहासमोर ते होते तोपर्यंत ते आचके देत जगत होते, पण 1 वर्ष ते निवड समितीत निर्दिष्ट करण्याची शासनाला आवश्यकता वाटली नाही. 9 एप्रिल 1948 रोजी ते निवड समितीला निर्दिष्ट करण्यात आले. 12 ऑगस्ट 1948 रोजी सभागृहासमोर प्रतिवेदन देण्यात आले. 31 ऑगस्ट 1948 रोजी त्या प्रतिवेदनाच्या विचारासाठी मी प्रस्ताव तयार केला. केवळ तो प्रस्ताव तयार करण्यासाठी कार्यसूचीवर ते विधेयक ठेवण्यात आले होते. इसवी सन 1949च्या फेब्रुवारी अधिवेशनापर्यंत त्या प्रस्तावाची चर्चा करायला मुभा देण्यात आलेली नाही. त्याची 10 महिन्यावर वाटणी करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये 4 दिवस, मार्चमध्ये 1 दिवस आणि एप्रिलमध्ये 2 दिवस. त्यानंतर 1949च्या डिसेंबरमध्ये या विधेयकाला 1 दिवस देण्यात आला होता. तो म्हणजे 19 डिसेंबर, ज्या दिवशी सभागृहाने माझा प्रस्ताव स्वीकारला. तो असा की निवड समितीने प्रतिवेदन केल्याप्रमाणे हे विधेयक विचारात घेण्यात यावे. इसवी सन 1950 या वर्षामध्ये या विधेयकाला वेळ देण्यात आला नव्हता. दुसऱ्या वेळी 5 फेब्रुवारी 1951 रोजी हे विधेयक सभागृहामध्ये ठेवण्यात आले.
जेव्हा या विधेयकाचा खंडशः विचार करण्यात आला. फेब्रुवारीचे 5, 6, 7 असे फक्त 3 दिवस या बिलाला देण्यात आले आणि ते तसेच कुजत ठेवण्यात आले. चालू संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन संपण्यापूर्वी हे हिंदू कोड विधेयक पूर्ण करण्यात यावे किंवा कसे, नव्या संसदेवर ते सोपवून देण्यात यावे किंवा कसे, याचा मंत्रिमंडळाला विचार करायचा होता. मंत्रिमंडळाने एकमताने निर्णय घेतला की या संसदेमध्ये ते पूर्ण करण्यात यावे. त्याप्रमाणे ते विधेयक कार्यसूचीवर ठेवण्यात आले आणि 17 डिसेंबर 1951 रोजी खंडशः त्याचा पुढील विचार करण्यासाठी ते घेण्यात आले. ही चर्चा चालू असताना पंतप्रधानांनी एक नवा प्रस्ताव पुढे मांडला. तो म्हणजे उपलब्ध असलेल्या वेळामध्ये संपूर्ण ते विधेयक पूर्ण करता येईल असं नाही आणि म्हणून त्याचा एक भाग ते संपूर्ण विधेयक फुकट जाऊ देण्यापेक्षा कायद्यामध्ये अधिनियमित करून घेणे इष्ट होते. तो एक मोठा कडू घोट माझ्यासाठी होता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आपल्या राजीनामा पत्र बाहेर येऊन ते वाचून दाखवतात आणि त्यामध्ये म्हणतात की माझ्यासाठी तो कडू घोट होता, परंतु तरी देखील मी खंडशः मांडण्यासाठी देखील मंजुरी दिली. कारण अशी एक म्हण आहे की जेव्हा सगळे गमावण्याची पाळी येते तेव्हा त्यातील एखादा भाग वाचविणे अधिक चांगले असते. पंतप्रधानांनी सुचवले की आपण विवाह आणि घटस्फोट भाग 1 निवडूया. त्याच्या खंडित स्वरूपात ते विधेयक पुढे चालू राहील. त्या विधेयकाची 2-3 चर्चा झाल्यावर पंतप्रधानांनी आणखी एक प्रस्ताव पुढे आणला. त्यावेळी त्यांचा प्रस्ताव ते संपूर्ण विधेयक विवाह आणि घटस्फोट भागासह गाळण्यात यावे असा होता. मला फार मोठा धक्का बसला. बाबासाहेब म्हणतात की आकाशातून वीज कोसळावी त्याप्रमाणे मी स्तंभित झालो. मला काहीही बोलता येईना. नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर निवडून येऊ शकले नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये. आता बाबासाहेब आंबेडकर लोकसभेचे सदस्य नव्हते. या लोकसभेत हिंदू कोड बिल खंडशः मंजूर करण्यासाठी मग नवीन लोकसभेमध्ये बाबासाहेब आता सभागृहाच्या बाहेर, बाबासाहेबांचा पराभव झाला आणि हिंदू कोड बिल खंडशः मंजूर करण्यासाठी मग एका ब्राह्मण मंत्र्याची, ज्यांचं नाव श्री पाटसकर होतं, त्यांची नियुक्ती करण्यात आली. आता बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर लोकसभेचे सदस्य नसल्यामुळे मग बाबासाहेबांना त्यांचं न्यू हार्डिंग अव्हेन्यू हे जे निवासस्थान होतं ते देखील सोडावं लागलं. नंतर बाबासाहेब आंबेडकर 26 अलीपूर रोड येथे राहायला गेले आणि तेथे हे जे ब्राह्मण मंत्री होते की जे हिंदू कोड बिलावर खंडशः मंजूर करण्यासाठी जे विधेयक मांडत होते, ते मग पाटसकर दररोज संध्याकाळी बाबासाहेबांकडे यायचे आणि हिंदू कोड बिलाचे कलम समजून घ्यायचे. या विधेयकाच्या विरोधात जे मत मांडण्याच्या शक्यता होत्या याचे समाधान बाबासाहेबांकडून ते करून घेत होते की कसा प्रश्न विचारला जाणार आहे उद्या जर असा प्रश्न विचारला गेला तर आपण या कलमावर काय काय उत्तर द्यायचं, ते बाबासाहेब आंबेडकर एक कलम मांडून ते त्या पाटसकर यांना समजून सांगायचे की असा जर प्रश्न विचारला तर असं उत्तर आपण दिलं पाहिजे, असा जर प्रश्न विचारला तर अशी त्याच्यावर आपण स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकर दररोज पाटसकर यांना सांगायचे. दररोज पाटसकर संध्याकाळी यायचे आणि बाबासाहेबांकडून ते समजून घ्यायचे. म्हणजे विधेयकांच्या विरोधात जे मत मांडण्याच्या शक्यता होते यांचे समाधान देखील बाबासाहेबांकडून ते करून घ्यायचे आणि संसदेत एक कलम मांडून मंजूर करून घेत होते. असं म्हणावं लागेल की पाटसकर महोदय बाबासाहेबांचे विचार रात्री बाबासाहेबांकडे जाऊन टेप करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी संसदेमध्ये जाऊन ते बाबासाहेबांचेच विचार फक्त बामणाच्या तोंडातून पुढे ते संसदेमध्ये वाजवायचे. अशा पद्धतीने सनातन ब्राह्मणांना या विजयाबाबत आनंद वाटत होता की त्यांचा वैयक्तिक जो कायदा आहे एका अस्पृश्य मंत्र्याद्वारा मंजूर न होता भूदेव ब्राह्मण मंत्र्याद्वारे मांडला जात आहे. म्हणजे पाटसकर जे मांडत होते त्यांना आनंद वाटत होता हिंदू लोकातील ब्राह्मणांना
की पहा, बाबासाहेबांनी जो कायदा मांडला होता तो मात्र आम्ही मंजूर होऊ दिला नाही, परंतु आता मात्र आमचा ब्राह्मण मंत्री कायदा आमच्यासाठी मांडतो आहे, हिंदू कोड बिल, आणि तो आता मंजूर होते आहे. ब्राह्मणाद्वारे तो मांडला जाणारा कायदा मंजूर होते आहे. ही अवस्था पाहून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे गांधी आणि काँग्रेस यांनी अस्पृश्यासाठी काय केले, या पुस्तकामध्ये एक उदाहरण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्या उदाहरणामध्ये पाटसकरद्वारा जे हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी जी नीती अवलंबलेली होती त्या नीतीवर मात्र ते खरं उतरते असं मला वाटते. ते उदाहरण असं आहे की महाराजा जमुरनच्या वेळी मालबारमध्ये नंबूदरी ब्राह्मणांचा मोठा मुलगा जो नंबूदरी मुलीसोबत धार्मिक अथवा कल्याणम विवाह करत होता. म्हणजे त्या काळात ब्राह्मणांच्याद्वारे 2 प्रकारचे विवाह केले जायचे, एक कल्याणम विवाह आणि दुसरा संबंधम विवाह. जो संबंधम विवाह हा जो होता हा इतर जातीतील क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य या जातीतील मुलींसोबत ब्राह्मणांचा मुलगा करू शकत होता. पण जो कल्याणम विवाह होता हा कल्याणम विवाह केवळ ब्राह्मण जातीतील मुलीसोबतच केला जात होता. परंतु मोठा मुलगा हा कल्याणम विवाह करायचा ब्राह्मणांचा, नंबूदरी ब्राह्मणांचा मोठा मुलगा कल्याणम विवाह करत होता, तर लहान जे मुलं होते तो लहान भाऊ त्याचा नायराच्या मुलीसोबत, नायर म्हणजे शूद्र, यांच्यासोबत संबंध विवाह करत होते. आणि अशी मुलगी सदैव, जी नायर मुलगी होती ती सदैव आपल्या माहेरी राहायची, आणि मग हा जो नंबूदरी ब्राह्मण पती होता तो तिला आपल्या घरी नेऊ शकत नव्हता, कारण ती शूद्र कुळामधली होती. तो ब्राह्मणपती त्या मुलीच्या घरील भांड्यामध्ये काही जेवण खावण करू शकत नव्हता, पाणी पिऊ शकत नव्हता. परंतु त्या नायर मुलीशी जिच्याशी त्याचा संबंध विवाह झाला होता, संबंध ठेवण्यासाठी रात्रभर मात्र अंधारात तिच्या घरात चोराप्रमाणे हा जात होता, जेणेकरून इतर लोकांना त्याच्या संबंधाची माहिती न हो. एका रात्री एक नंबूदरी ब्राह्मण आपल्या त्या संबंध पत्नीसोबत रात्र घालवित होता आणि त्याला खूप तहान लागली, परंतु तो धर्मसंकटामुळे त्या शूद्र पत्नीच्या घराच्या भांड्यात पाणी पिऊ शकत नव्हता. एक ब्राह्मण आपला धर्म कसा भ्रष्ट करल, प्रश्नच आहे ना. आणि म्हणून मग त्यावर त्याने एक उपाय शोधला, एक उपाय शोधून काढला, आणि त्या ब्राह्मणाने त्या नायर जातीच्या आपल्या त्या पत्नीस म्हटलं की धर्मानुसार मी तुझ्या घरच्या भांड्यात पाणी पिऊ शकत नाही, पाणी ग्रहण करू शकत नाही, कारण असं केल्याने धर्म भ्रष्ट होऊ शकतो माझा. आणि त्यामुळे त्याने आपल्या पत्नीस म्हटलं की तू पाण्याचा ग्लास तुझ्याच जवळ ठेव आणि घोटघोट पाणी तू आपल्या तोंडात घेत जा. मी तुझ्या घरच्या भांड्यामध्ये पाणी पिऊ शकत नाही, पण मला ताण लागलेली आहे. जर मी तुझ्या भांड्यात पाणी पिलो तर माझा धर्म डुबेल, आणि म्हणून मग काय, तर तू गिलासामधलं पाणी तू तुझ्या तोंडात घेत जा, गोटगोट पाणी तू तुझ्या तोंडात टाकत जा, आणि तुझ्या तोंडात तोंड टाकून तुझं ते उष्ट पाणी मी पिऊन घेईन, म्हणजे माझी तहान भागवून घेईन. त्याने असंच केलं आणि आपली तहानही भागवली आणि आपला धर्मही वाचवला. अशीच जी गोष्ट आहे हे पाटसकर मंत्री महोदयांची होती. तेही रात्रीच्या अंधारात 26 अलीपूर रोडवर बाबासाहेबांच्या घरी जायचे आणि त्यांच्या तोंडून हिंदू कोड बिलाच्या कलमाच्या बाबतीतले विश्लेषण लिहून संसदेत उघडून टाकायचे. असे करून एका ब्राह्मण मंत्र्याने आपल्या ब्राह्मण धर्मालाही वाचवलं आणि संसदेत सनातन रूढीवादी ब्राह्मणांना अस्पृश्य मंत्र्याकडून बिल पास न करून समस्त ऋषीमुनी आणि देवतांची लाज पण त्याने शाबूत ठेवली असं म्हणावं लागेल. की आजचे हिंदू कोड बिल जरी एका ब्राह्मण मंत्र्याद्वारा संसदेत मांडून मंजूर केले असले तरी या विधेयकाचे प्रारूप तयार करण्यात, वेळोवेळी त्यात संसदेत प्रस्तुत करण्यास आणि जनतेस त्यांच्या बाजूने व विरोधात आंदोलन करण्याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते. अन्यथा सुधारात्मक तथा हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांना भारताच्या इतिहासात
प्रथम एक वैयक्तिक कायदा मिळाला नसता आणि हे लोक विभिन्न रूढी व परंपरांचे शिकार झाले असते आणि मुस्लिम, ईसाई, पारसी करोडो हिंदूंना हे म्हणत राहिले असते की हिंदूंच्या सामाजिक एकीकरणाचे कोणतेही एक सामाजिक सूत्र नाही. आज न उद्या हिंदू समाज बाबासाहेब आंबेडकरांचा आभारी जरूर होईल असं मला वाटतं. आणि हा हिंदू समाज म्हणेल की विखुरलेल्या, विभंगलेल्या हिंदू संप्रदायास एक समान कायदा बनवण्याचा झेंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रोवला आणि हिंदूंच्या समान पद्धतीने विवाह व घटस्फोट यांची व्यवस्था केली. एकावेळी एकच पत्नी ठेवण्याचा कायदा केला. भारताच्या इतिहासात मृत पतीच्या संपत्तीत विधवा पत्नी व पुत्राच्या समान मुलींनाही भागीदार बनवले आणि घटस्फोटासाठी 5-6 असे कडक प्रतिबंध लावले, ज्यामुळे घटस्फोट एखादी स्वस्त वस्तू किंवा गंमत होऊ नये. कोणत्याही वर्णात, जात पात आणि हिंदू वर्गात अनुलोम विवाहाच्या आदेशाचे पालन समाप्त करून विवाहास कायदेशीर ठरवून त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या संपत्तीस वैध ठरविले. घटस्फोटाचा जोपर्यंत दुसरा विवाह करणार नाही तोपर्यंत पोटगी देण्याची जबाबदारी पतीवर टाकण्यात आली. एकाच वेळी 2 पत्नी ठेवणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले. याचे सर्व श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांनाच द्यावं लागेल असं मला वाटतं. कारण बाबासाहेब आंबेडकर जरी संसदेमध्ये निवडून येऊ शकले नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी आधी एकीकडे संविधान सभा सुरू होती, संविधान निर्मितीचं कार्य सुरू होतं, दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिलावर देखील कार्य करत होते. म्हणजे दुहेरी काम बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळात सुरू होतं. संविधानाचा मसुदा तयार करणं आणि दुसरीकडे हिंदू कोड बिल मंजूर करणं. हिंदू कोड बिल मंजूर करण्यामध्ये बाबासाहेबांची रुची यासाठी होती की जर मी भारतीय संविधानामध्ये कलम 13, 14, 15, 16, 19, 25 या विविध कलमामध्ये मी ज्या तरतुदी केलेल्या आहे, समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, अशा स्वरूपाचे जे काही अधिकार मी कायद्याने प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध, कायद्यापुढे समानता, अशा स्वरूपाच्या ज्या काही तरतुदी मी संविधानामध्ये करतो आहे, ह्या तरतुदी करून जर हिंदूंसाठी जर असे विविध कायदे असेल, हिंदूंसाठी वेगवेगळे कायदे असेल तर काय फायदा? या संविधानाचा काहीच फायदा होणार नाही. आणि म्हणून ते जर आपल्याला संविधानामध्ये दिलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या जर अंगीकारायच्या असेल, त्या जर कृतीमध्ये आणायच्या असेल तर हिंदूंकरिता देखील एक समान कायदा असला पाहिजे, तरच ह्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदी ह्या पूर्ण होऊ शकेल, त्याची परिपूर्तता होऊ शकेल असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची रुची होती की हे हिंदू कोड बिल मंजूर झालं पाहिजे आणि स्त्री समाजाला या दास्यत्वातून मुक्त केलं पाहिजे. स्त्रियांचा एक उद्धारकर्ता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी उचललेलं हे एक पाऊल होतं. परंतु इथली जातीय व्यवस्था, इथल्या जातीय व्यवस्थेने, इथल्या कुजलेल्या या व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं जे हिंदू कोड बिल होतं ते मात्र बाबासाहेबांच्या काळामध्ये मात्र मंजूर होऊ दिलं नाही. परंतु तेच विधेयक जे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं होतं तेच विधेयक मात्र ब्राह्मण मंत्र्याद्वारा मंजूर होऊ दिलं, त्याला मात्र कोणीही विरोध केला नाही. आणि म्हणून या देशातली जातीय मानसिकता बाबासाहेबांच्या संदर्भात मित्रांनो आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे समस्त जातीसाठी अखेरपर्यंत लढत राहिले, पण बाबासाहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र समाजाने बदलला नाही. आणि म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की नजरे बदल दो, नजारे अपने आप बदल जाएंगे. नजरे बदल दो, नज़ारे अपने आप बदल जाएंगे. कुछ लोग बात करते हैं किनारे बदलने की, सोचने की दिशाएं बदल दो, किनारे अपने आप बदल जाएंगे, किनारे अपने आप बदल जाएंगे. बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो मात्र आपल्याला बदलावा लागेल.
बाबासाहेब आंबेडकर जरी एका विशिष्ट जातीचे विशिष्ट समूहाचे असले तरी मात्र बाबासाहेबांचं कार्य हे अखिल मानवजातीसाठी आहे. इथल्या समस्त मानवजातीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो हे कार्य केलं आणि म्हणून येथे असलेल्या ज्या काही रूढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा यांच्या जोखडातून भारतीय समाजाला मुक्त करण्याचा आणि नवीन एक मार्ग देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून मित्रांनो केलेला आहे. हिंदू कोड बिलाच्या संदर्भात बाबासाहेबांनी त्यांची तब्येत चांगली नसताना देखील म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत खूप खालावलेली होती, मधुमेहाचा त्रास बाबासाहेब आंबेडकरांना होता, तरी देखील अशाही परिस्थितीत रात्रंदिवस जागून हिंदू कोड बिल आणि दुसरीकडे भारतीय संविधानाचा मसुदा ह्या दोनही पातळ्यावर बाबासाहेब आंबेडकर कार्य करीत राहिले आणि शेवटपर्यंत बाबासाहेब आंबेडकर त्या हिंदू कोड बिलासाठी मात्र लढा देत राहिले. परंतु शेवटपर्यंत ते बिल तसंच लटकून ठेवण्यात आलं आणि बाबासाहेबांच्या हातून ते मात्र मंजूर करून होऊ दिलं नाही. हे मात्र शोकांतिक आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मला येथे बोलण्याची संधी दिली, माझे विचार या विचारमंचावर मांडण्याची माननीय प्राध्यापक डॉक्टर संदेश वाकसर, अध्यक्ष आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर जे आमचे मोठे बंधू आहेत, त्यांनी मला येथे ही संधी दिली आणि माझे विचार मी या मंचावर मांडू शकलो त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मी एवढंच म्हणतो की या पृथ्वीवर प्रत्येकालाच भार मानतो मी, या पृथ्वीवर प्रत्येकालाच भार मानतो मी, माणूसच माणसांचा आधार मानतो मी. ज्यांनी दिली संधी मला येथे बोलण्याची आणि ऐकले ज्यांनी माझे तुटके फुटके शब्द, त्या सर्वांचे आभार मानतो मी, आभार मानतो मी, आभार मानतो मी. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि थांबतो. जय भीम.